त्याच्यानंतर तिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला आणि आता मुख्य भूमिकेमध्ये आपण तिला बघतोय. मुंबई तमाम बारामतीकरांना बघून कसं वाटतंय तुला? सगळ्यात आधी माझा तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आणि खूप छान वाटतं मला इथे. एक वेगळीच एनर्जी आहे, आपलेपण आहे आणि अत्यंत आनंद होतो. मी पहिल्यांदा बारामतीमध्ये परफॉर्म करते आणि माझा पहिला एक्सपिरियन्स एकदम भन्नाट आहे. आत्ता तर एक झलक दिली आहेस तू, अजून मुख्य परफॉर्मन्स बाकी आहे. या संपूर्ण बारामतीकरांचा आशीर्वाद जर लाभला तर या मंचावरती अनेक उत्तम असे परफॉर्मन्स सादर झालेले सगळ्यांनी पाहिले. तुझा तर मराठीचा परफॉर्मन्स झालाच, पण अजूनचा पुढचा परफॉर्मन्स आहे तो आज. सुंदर परफॉर्मन्स झाला. श्वेता, बारामतीमध्ये परफॉर्म करतोयस, कसं वाटतोय? बारामतीकरांचा उत्साह कसा वाटतोय? नमस्कार, कसे आहात सगळे? काहीतरी बोला. इथे मध्ये नाही बोलत. काकू
वन्समोर एवढा उशिरा का दिला? पुण्यात येत काय तुम्ही? पुण्याला आमच्याकडे दुसऱ्या दिवशी नंतर आंघोळीला गेल्यावरती वन्समोर यायला लागतो आम्ही. वन्समोर आहेत का आपले डान्सर का गेले आवरायला? डान्सर्स बहुतेक आवरायला गेले. मी त्यांना सांगितलं होतं की विंगेत थांबून राहा वन्समोर आला तर. थँक्यू सो मच. बघूया डान्सर्स आहेत का बघूया. आणि श्वेताला पहिले विचारूया वन्समोर घेणार का. थँक्यू सो मच. तुमचा प्रतिसाद किंवा तुमची जी एनर्जी आहे त्याच्यामुळेच आम्ही इतके छान परफॉर्म करू शकतो, एवढी एनर्जी शकतो. खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणेन, कारण तुमच्याकडून तसा प्रतिसाद येतो म्हणून आम्ही इतके छान परफॉर्म करतो. आणि नेहमीच छान वाटतं मला बारामतीला यायला आणि पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळेल असं स्वप्नील प्रताप प्लीज बघ, कारण सगळेच खूप गोड आहे तिकडे. मला खरंच खरंच खूप छान वाटलं इकडे परफॉर्म करून. थँक्यू सो मच. आणि तुमचा आशीर्वाद आहे नेहमी असाच पाठीशी राहू द्या.
सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. मंडळाचे माजी लोकप्रिय अध्यक्ष रोहित भैया गालिंदे यांच्या हस्ते आज आरतीचा कार्यक्रम आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष आझाद तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष रोहित शामराव गालिंदे यांच्या हस्ते आज श्रींची आरती ठेवण्यात आलेली आहे. सर्व गणेश भक्तांनी सुख करता दुखरता वार्ता विघ्नाजे सर्वे मुरवे प्रेम कृपा जयाजे सर्वांगी सुंदर आवडे शेंदुराजे कंठी झळके माळ मुक्ता फळाजे जय देव जय मुक्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय रे गणपती चरण डोळ्याने पाहिल हृदय तुझे प्रेमे लिंगन आनंद पूजन भावे होईन मणे नमा तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव सर्वं वंदे वरेव काय नमा कृष्णा मोदरं मासुरे मरे निरं मारुं गोपिका वल्लभं जानकी विनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरि ओम कहते हैं गणपती बाप्पा सुंदर सुंदर कसा मोगरा सरा मुलीचा साजनाचा ही झाली सुरीवाला तोच घेणार पण श्रीमंत आबा गणपतींना पण घेणार. आतघर मधघर मधल्या घरात पाटावर ताटात वाटीत खडी साखरेचे खडे लेती सौभाग्याचे चुडे लेताना झाली घाई मग दाखवली वाईत आहे धान्याचे कोठार बसायला दिली मोटारीचा दूर मग दाखवले कोल्हापूरच्या अंबाबाईला सोन्याचा कळस सूरजरावांचं नाव घेते श्री आबा गणपतींसमोर मला नाही आळस. आबा गणपतीमध्ये बळच घुसवला, त्यांचं नाव घ्यायचं होतं ते घेतलं. हे नाव ऐकताना मला असं वाटलं की बाकी सगळ्यांची संधी गेली. एवढ्या उखाण्याला बॅन आहे. चला अजून एक सांगू, थोडा आवाज कमी करा, जास्त येतो. चल या पटकन पुढे. बारामतीच्या श्रीमंत आबा गणपतीचा वेगळाच आहे थाटमाट. परागराव लवकर घरी येण्याची रोज पाहत असते मी वाट. अच्छा थांबा. गणपतीचं आहे थाटमाट आणि पतीचं नाव काय घेतलं? परागराव घरी यायची पाहत असते मी वाट. का वाट बघतात? कुठे म्हणजे किती वाजता येतात घरी? 8:30 वाजताच येतात. तरी पण आवडतं घरी असले. परत एकदा सांगा, त्यांनी नाही ऐकलं. करमत नाही मला घरी असलेला आवडतात.
हे सगळी लहान बाळ बेचारे, त्यांना वाटेल की आता शूरपणखाची एंट्री झाली आहे, आता रावणाची एंट्री होणार आहे का काय असं वाटेल, एवढं खतरनाक हसलं. आणि बऱ्याच दिवसानंतर सभागृहात एवढा जोरात आवाज घुमलेला आहे. वहिनी पुढे या. आता काय झाले की बऱ्याच दिवसांपासून हे प्रोग्राम चालू आहे, त्यामुळे अनेक इथं आम्हाला रडून दाखवायचं आहे. किती छान रडतात, किती छान हसतात हे चेक करतोय आपण. रडून दाखवायचं. एक नवरी लग्न झाल्यानंतर माहेर सोडून जा खूप छान, खूप छान. आज मला इतका आनंद झालाय ना, मी काय सांगू. खूप छान वाटतंय मला. ये ना, ये ना. स्पर्धा चालू आहे. या कत्या 2 नंबर देखील बा जोरदार टाळी या पहिल्यापासून. या वर्षीच्या होम मिनिस्टर ठरतायत डॉक्टर कोमल. फार्मासिस्ट आहे. मग काय म्हटलं मला डॉक्टर मिस्टर डॉक्टर. ठीक आहे ना, डॉक्टरांच्याकडे गेले की आपण काय म्हणतो मॅडमला पण, भले यांना नाही कळलं तर हे पण इंजेक्शन देऊ शकतात. जोरदार टाळ्या. मागच्या वर्षी दुसऱ्या, या वर्षी पहिल्या, आणि यांच्याकडे कुठला नंबर नाही, त्यामुळे पुढच्या वर्षी बघूया आपण काय करू. जोरदार टाळ्या कोमल वहिनीसाठी. तनुजा वहिनी अभिनंदन, खूप छान. सहर्ष स्वागत करीत आहे. भव्य दिमागदार देखावे सादर करण्याची परंपरा असणारे महात्मा गांधी चौक तरुण मंडळ सादर करत आहेत देखावा आग्र्याहून सुटका. आग्र्याहून सुटका. यहाँ मौजूद सभी को अपनी जिम्मेदारी की अहमियत को समझने का वक्त है. सेवा और उसके आदमी हमारी नजरों से जरा भी दूर न जाने पाए. ये माँ बदौलत का हुक्म है. राजे आजारी पडल्याची बातमी सर्वदूर पसरली. बादशाहलाही समजली. पण गरिबांना, फकीरांना मेवा मिठाई वाटण्याची एकच सवलत राजांना देण्यात आली आणि योजना साकार होण्याचा दिवस उजाडला. श्रावण वद्य द्वादशी. राजांनी आपल्या हातातलं सोन्याचं कडं हिरोजीच्या हातात घातलं आणि म्हणाले, हिरोजी, हिरोजी, मनात एकच चिंता आहे. आमची मुक्तता होईल, पण तुम्ही मात्र जगदंब जगदंब जगदंब. राज, तुमचं हे कडं हातात घालून कांबळातून हात बाहेर काढून थेट तुमच्या मालिकच्या पलंगावर झोपतो. हिरोजी, धन्य तुझी राष्ट्रभक्ती, धन्य तुझी निष्ठा आणि धन्य तुझी दिलेरी.
तुझ्यासारखे साहसवीर आहेत म्हणूनच महाराष्ट्राची ही भूमी श्रीमंत आहे. जय भवानी. जगदंब जगदंब जगदंब. शंभू महादेवा, आमच्या राजासनी बिनघोरनी. आई भवानी राजा. डोळ्यात दिसणाऱ्या सावधगिरीच्या पावलांचा आवाज काळजाच्या धडधडीलाही ऐकू येऊ नये असे अलगद पेटारे निघाले. जी कुछ नहीं, इसमें तो सिर्फ मेवा मिठाई है. हाँ हाँ ठीक है, देखो देखने में क्या हर्ष है. हाँ जी. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. असली घी के लड्डू. सुनो, पिटारों को जाने दो, जाने दो. पडला अशा विलक्षण कल्पकतेमुळेच महाराष्ट्राचा स्वाभिमान, लाखांचा पोशिंदा, शंभू तुळजेचा निस्सीम भक्त, आई साहेबांचा शिवबा, गडकोटांचा स्वामी मजल दरमजल करत सुखरूपपणे पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत दाखल झाला.